आजची व्हिडिओची सुरुवात आपली अशी काही झाली. चला तर सांगते तुम्हाला पुढं काय झालं. स्वयंपाक करत होते मी, तेवढ्यात उठला होता दक्ष. म्हटलं रडायच्या आधी त्याला या भेंडीचे जे मागचे देठ असतात ना त्याच्यात त्याला असं चिटकून दाखवत होते भिंतीला. लहानपणी आपण पण असंच करायचो ना, म्हणजे भिंतीला तर मी चिटकवायचे. तुम्ही कसं करत होते ते मला नाही माहिती, पण मी भिंतीला चिटकवायचे. परत शाळेत आहे ना प्रोजेक्ट सांगायचे की त्याला कलर लावा, मग ते चिटकवा, वेगवेगळे शेप, कधी कांदा, कधी हे, कधी पान, असं काही होतं. म्हटलं त्याला पण करून दाखव. मग त्याला ती मजा वाटली, मग तो करत होता. नंतर आपण जर त्यांना काही सांगितलं तर ते पण तसंच करतात. आणि उद्या आहे बैलपोळा, मग त्याच्यामुळं गावात गेले होते मी. तर एवढी गर्दी होती ना, लय ट्रॅफिक जाम झाली होती. आणि सगळीकडं आमच्या नगरमध्ये आता रस्त्यांचे कामं चालू आहे, मग त्याच्यामुळं अजूनच गर्दी आहे. तर मी ना एका ठिकाणी बैल बघायला थांबले होते. तर बघा ना तुम्ही पण, किती सुंदर बैल आहेत ना, छोटे मोठे. त्यांना किती छान सजवलेले आहे ना. हे तर पण आहे छोटे मातीचे 4 पायाचे. हे दोघांचं बघा काय चाललंय, कसे बघतात एकमेकाकडे. दक्ष म्हणत होता, मम्मी तू मागं बस, मी गाडी चालवतो. आत्तापासूनच गाडी चालवायला शिकतोय. किती घाई आहे ना, सगळ्या कामात आम्हाला घाई असती, पुढंच करायचं राहतं. मला आज माझी एक मैत्रीण भेटली होती. ती म्हणते मी पण तुमची व्हिडिओ बघते, आणि ती माझी फॉलोवरच आहे तशी. त्याच्यानंतर आलो होतो आम्ही इथं बेकरीमध्ये. तुम्हाला लवकरच कळन हे मी का आले होते बेकरीमध्ये, त्याच्यासाठी थोडं थांबावं लागून. त्याच्यानंतर गेलो होतो बर्ड्स घ्यायला. तिथं पण आहे ना एवढी गर्दी होती. 2 जण होते, पण त्या पलीकडच्या शॉपवर खूप गर्दी होती. आणि आम्हाला निघायचंच होतं, तर तेवढ्यात पाऊस आला होता. म्हणलं आता हा येतच तोय पाऊस, तर निघावं म्हणलं. मग निघलो तर लगेच कमी झाला. आता बघा आम्ही गाडीवर किती जण गेलेलो आहे, 5 जण गेलेलो. आणि आता लवकरच गणपती येणार आहेत म्हटल्यावर तयारी तर ही चालूच आहे. आता आमची इथं आहे ना नगरमध्ये आरस असतात, पुण्यामध्ये मुंबईमध्ये देखावे असतात गणपतीचे. तुम्हाला हे आरसचे पण व्हिडिओ बघायला भेटतील लवकरच. त्याच्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल आणि फॉलो करावं लागेल असेच नवनवीन व्हिडिओ बघायला. तर आलो होतो, आता निघालो होतो घरी. खूप वेळ झाला होता येऊन आता. तर आता भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.